नमस्कार मित्रांनो, पू किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या भारतीय स्वयंपाकात मसाल्याच्या डब्यात एक छोटासा पण अत्यंत गुणकारी पदार्थ नेहमीच असतो, तो म्हणजे ओवा. आपण अनेकदा भजी करताना किंवा पराठे करताना पचनासाठी ओवा वापरतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हा छोटासा ओवा आरोग्याचा मोठा खजिना आहे. जर तुम्ही दररोज ठराविक प्रमाणात ओवा खायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरात असे काही आश्चर्यकारक बदल होतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की दररोज ओवा खाल्ल्याने शरीराला कोणते 10 जबरदस्त फायदे होतात. ओवा खाण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्या कोणत्या लोकांनी ओवा खाणे टाळले पाहिजे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला उपाय आहे पोटाच्या आरोग्यासाठी. आजकालच्या धावपळीच्या युगात बाहेरचे खाण्यामुळे किंवा अवेळी जेवल्यामुळे गॅस, अपचन, पोटफुगी आणि ॲसिडिटी होणे फार सामान्य आहे. ओव्यामध्ये थायमॉल नावाचे एक आवश्यक तेल असते. हे थायमॉल आपल्या पोटातील पाचक रस अधिक सक्रिय करते, ज्यामुळे आपण खाल्लेले अन्न पटापट पचते. जर तुम्हाला जेवल्यानंतर पोट जड वाटत असेल तर चिमूटभर ओवा आणि थोडे काळे मीठ कोमट पाण्यासोबत घ्या. अवघ्या 5 ते 10 मिनिटात तुम्हाला गॅस आणि ॲसिडिटीपासून आराम मिळेल. दुसरा फायदा आहे वजन कमी करण्यासाठी. जर तुम्ही वाढत्या वजनाने किंवा पोटावर सुटलेल्या चरबीमुळे त्रस्त असाल तर ओवा तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. ओवा शरीराचा मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया वेगाने करतो. जेव्हा तुमचा मेटाबॉलिझम चांगला असतो तेव्हा शरीरातील कॅलरीज लवकर बर्न होतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पोटाभोवती जमा झालेली अतिरिक्त चरबी विरघळण्यास मदत होते. तिसरा फायदा आहे श्वसनाचे आजार दूर ठेवणे. हवामान बदलल्याने की अनेकांना सर्दी आणि खोकला, घसा खवखवणे किंवा छातीत कफ जमा होणे यांसारख्या त्रास होतात. ओव्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. ओव्याचा काढा करून पिल्याने किंवा ओवा गरम तव्यावर करून त्याचा सुती कापड्यात पोटली बांधून वास घेतल्याने बंद नाक लगेच उघडते. जर छातीत कफ जमा झाला असेल तर ओवा आणि गूळ एकत्र करून खाल्ल्याने कफ वितळून बाहेर पडतो आणि खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो. चौथा उपाय आहे सांधेदुखीवर आराम. वाढत्या वयासोबत किंवा शरीरात कॅल्शियमची कमतरतेमुळे अनेकांचे सांधे आणि गुडघे दुखू लागतात. काही जणांना गाऊट किंवा संधिवाताचा त्रास असतो. ओव्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करणारे गुणधर्म असतात. दररोज ओवा खाल्ल्याने सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी होतात. याशिवाय ओव्याचे तेल कोमट करून सांध्यांवर मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि जुन्यात जुनी सांधेदुखीसुद्धा बरी होते. पाचवा उपाय महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक महिलांना आणि मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान पोटात किंवा कमरेत असह्य कळा येतात. तसेच काहींना अनियमित पाळीची समस्या असते. या दिवसात ओव्याचे पाणी पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ओव्याची तासीर गरज असते, ज्यामुळे गर्भाशयाची नळी साफ होते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. पाळीच्या दिवसात कोमट पाण्यात अर्धा चमचा गूळ आणि ओवा टाकून खा. यामुळे पोटातील पेटके लगेच कमी होतात. सहावा उपाय आहे किडनी स्टोनपासून बचाव. आजकाल पाणी कमी पिणे आणि चुकीच्या आहारामुळे किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याची समस्या खूप वाढली आहे. ओवा हा नैसर्गिक डायरेक्टिड आहे, म्हणजेच तो लघवीचे प्रमाण वाढवतो. जर तुम्ही दररोज ओवा आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ली तर किडनीमधील लहान खडे
लघवी वाटे तुटून बाहेर पडण्यास मदत होते. तसेच हे किडनीला डिटॉक्स करून तिची कार्यक्षमता वाढवते. 7वा फायदा आहे मधुमेहावर नियंत्रण. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला मधुमेह असेल तर ओवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याची शक्यता असते, पण जर तुम्ही जेवण झाल्यावर थोडासा ओवा चघळला तर तो रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो. हे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवून शुगर कंट्रोलमध्ये ठेवते. 8वा आहे मजबूत हृदय. आजकाल हृदयविकाराचे झटके येण्याचे खूप प्रमाण वाढले आहेत, ज्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशर. ओव्यामध्ये असणारे फायबर आणि फॅटी ॲसिड शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलला वाढवतात. तसेच ओवा रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करून रक्ताभिसरण सुरळीत ठेवतो, ज्यामुळे हृदय दीर्घकाळ निरोगी राहते. 9वा फायदा आहे सौंदर्याशी संबंधित. ओव्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि जंतुनाशक गुणधर्म त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. जर तुम्हाला चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येत असतील किंवा त्वचेवर खाज सुटणे, एक्झिमा यांसारखे इन्फेक्शन झाले असेल तर ओव्याच्या पाण्याचा लेप लावल्याने आराम मिळतो. ओव्याचे पाणी नियमित पिल्याने रक्त शुद्ध होते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. 10वा जबरदस्त फायदा म्हणजे ओरल हेल्थ. जर तुमच्या दातात कीड लागली असेल, दात दुखत असतील किंवा हिरड्यांमधून रक्त येत असेल तर ओवा तुमच्या मदतीला येऊ शकतो. ओव्याच्या तेलाचा छोटा कापसाचा गोळा दुखणाऱ्या दाताखाली धरल्यास दाताचे दुखणे लगेच थांबते. तसेच तोंडातून दुर्गंधी येत असल्यास रोज सकाळी थोडा ओवा चघळल्याने तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया मरतात आणि श्वास एकदम फ्रेश राहतो. आता आपण पाहणार आहोत ओवा खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ. मित्रांनो, आपण फायदे तर पाहिले, पण कोणत्याही गोष्टीचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा ती योग्य पद्धतीने घेतली जाते. ओवा खाण्याच्या मुख्य 3 पद्धती मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. पहिली पद्धत आहे ओव्याचे पाणी. रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा भिजत ठेवा. सकाळी हे पाणी उकळून गाळून कोमट असताना रिकामी पोटी प्या. वजन कमी करण्यासाठी ही सर्वोत्तम पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे भाजलेला ओवा. ओवा तव्यावर हलका भाजून एका डब्यात भरून ठेवा. रोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर पाव चमचा ओवा चघळून खा. यामुळे पचनक्रिया सुधारेल. ओवा आणि कोमट पाणी. अचानक गॅस किंवा पोटदुखी झाल्यास अर्धा चमचा ओवा चिमूटभर काळ्या मिठासोबत थेट तोंडात टाकून वरून कोमट पाणी प्या. ओवा कोणी खाऊ नये. आयुर्वेदात म्हटलं आहे, अति तिथे माती. ओवा उष्ण प्रकृतीचा असतो, त्यामुळे दिवसातून एक छोटा चमचा साधारण 3 ते 5 ग्रॅमपेक्षा जास्त ओवा खाऊ नये. ज्यांच्या शरीरात जास्त उष्णता आहे किंवा ज्यांना सतत तोंड येण्याचा त्रास होतो त्यांनी ओवा कमी खावा. गरोदर महिलांनी ओव्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. तसेच ज्यांना पोटाचा अल्सर आहे त्यांनी ओवा खाणे टाळावे. तर मित्रांनो, हा छोटासा ओवा आहे ना कमाल. आजपासूनच तुमच्या आहारात ओव्याचा समावेश करा आणि तुमच्या शरीरात होणारे बदल स्वतः अनुभवा. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या घरगुती उपायांचा फायदा होईल. अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.